ही जागाच योग्य आहे. पण ती मीरा मागच्या अंगणात पोचली होती. कुपी शोधत इथे येणार नाही कशावरून. पण दुसरा काही पर्याय पण नाही माझ्याकडे. मार्जारी म्हणाली होती की अंबिकाचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला होता त्याच्या आजूबाजूलाच कुपी पुरायला हवी. जाऊ दे, जे होईल ते बघून घेईन मी. पण मी त्या मीराला सोडणार नाही. मीरा या गोष्टीच्या एवढं खोलात शिरायला नको होत असतो. ते मी कुंडीतल्या झाडांना पाणी घालत होते. दादासाहेबांनी आणलेत ना नवीन, त्यांना तेव्हा लागली असेल ही माती. मी लगेच साफ करते. मीरा, 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 तुला आवाज येतोय का माझा? मीरा, 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 कुठेस तू? इतका वेळ लागतो मॅडम? अहो काय? अच्छा काय झालं? इकडे बस. मॅडम 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 प्लीज आपण उद्या बोलू ना, मला झोप आली आहे. माया एक मिनिट ऐक माझं. ती 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 मीरा जेव्हा तुला तिच्या बाबांकडे घेऊन गेली होती तेव्हा तिथे काही विचित्र घडलं होतं का? हा माया, म्हणजे 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 एखादी अशी खटकण्यासारखी गोष्ट जी तू मला सांगितलेली नाहीयेस. नाही, माझ्यासमोर जे घडलं आणि जे काही ते बोलत होते ते तुम्हाला मी सगळं सांगितलं. माया नीट आठव. तो थेरडा, तो शिवनाथ त्या मीराशी काहीतरी बोलला असेल जे जे तू नीट ऐकलं नसशील मे बी. अहो नाही मॅडम, खरंच म्हणजे आम्ही सगळे होतो तेव्हा आमचं बोलणं चाललेलं. त्यानंतर मी आणि अथर्व जाऊन कारमध्ये बसलो. मग मीरा आणि तिचे बाबा काहीतरी बोलत होते, बस एवढंच झालं. एक मिनिट. म्हणजे तू आणि अथर्व जेव्हा गाडीत बसला होता तेव्हा तो 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 शिवनाथ आणि ती मीरा ते दोघंच एकमेकांशी बोलत होते. हा सॉरी हां, हे सांगणं राहून गेलं तुम्हाला. माया नाही पण जास्त काही बोलणं नाही झालं. बेटा मला तर नीट सांग काय झालं ते. कळलं? नीट सांग. डोळे कधी कधी दगा देतात. जे दिसतं ते असत नाही आणि जे असतं ते बोलायचंय मला. हां बोला ना बाबू. तू थांब. तू जा. मॅडम काय झालं? काही जास्त काळजी करण्यासारखं आहे का?
मला आणखी सावध राहावं लागेल. कुपीची जागा बदलली आहे. फक्त उद्या विधी पूर्ण होईपर्यंत मीराला लांब ठेवावं लागेल. काहीही झालं तरी मीरा कुपीपर्यंत पोचायला नको. हा रुद्राक्ष तुला मदत करेल सत्याचा शोध घेण्यासाठी. आधी रुद्राक्ष त्या ठिकाणी चमकला होता, पण पुन्हा गेले तेव्हा काय झालं? तेव्हा का नाही चमकला? काय होतं तिथे नक्की? मीराला काहीतरी टेन्शन आहे. ती सांगत नाहीये, पण मला ते शोधावं लागेल. मीराला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही, हा एकच मार्ग आहे. आता जे होईल ते पाहता येईल. सध्या तरी मीरा कुपीपासून लांब राहिली पाहिजे, तरच मला निर्विघ्नपणे विधी पार पाडता येईल. चला बसून घ्या, मी सगळ्यांना वाढणार आहे. वाढ लवकर वाढ. इतकी भूक लागली ना, उपासाने जीव गेलाय नुसता. अरे वा, बटाट्याचा कीस आणि बरोबर दही. क्या बात आहे. मस्त मस्त. ताई, मी वाढते, तू बस. अगं असू दे, मी वाढते ना. अगं नको, मी आहे ना, तू बस, मी वाढते.